नाही, तो आरक्षण कोणी हिरावून घेतलं? तो आरक्षणावर अतिक्रमण कोणी केलं? तुला कळतंय का काय बोलते का नाही? त्याच्या ध्यानातच राह ना. आता काय ईसर बळ्या झालाय तेव्हा, ईसर बळ्या मंत्री नाव द्यायला बरोबर राहील त्याला. त्याच्या ध्यानात राह ना. आता त्याला चकवा झाल्यासारखं व्हायला लागलंय ते. असं त्याच्यावर काही तर 2-4 लिंब फिंब जरी एखादा बाबा भेटत असला तर कुठं बघा म्हणा, लिंबू बिबे फिबे बांधा त्याच्या गळ्यात, मिरच्या काही 5-25 लाल पिवळ्या काळ्या मिरच्या असल्या तर जरा त्याला द्या थोडं काही खायला. असं काही एखादा बाबा असं बघा सापडून ना. कारण तो आता अंधश्रद्धेचं मोडायला लागला आता. कारण ते श्रद्धा काय त्याच्या डोक्यात दिसत नाही आम्हाला. कारण त्याला कोणचं आरक्षण घेतलंय, कुठं घेतलंय हेच कळा नाही. बोगस खातो तू, अधिकृत आरक्षण खातो तू. ज्याचे 2% लोकसंख्या आहे त्यांना 3.5% आरक्षण, ज्यांची 28% लोकसंख्या आहे त्यांना 14% आरक्षण मंडळनं दिलं. तू खातो 32%. असं देशात आहे का कुणी? बघितलंय का? मागच्या भाटिया आयोगानं त्यांची लोकसंख्या 37% दाखवली. मग त्याच्या अर्धे 18 ते 16% आरक्षण दिलं पाहिजे, तरी 32%. हे कोणचं अर्ध होतं? बोगस आरक्षण तू खातो. 16% आरक्षण आमचं, बोगस तू खातो. 50%च्या वर 2% आरक्षण गेले, बोगस आरक्षण तू खातो. आणि आम्हाला सांगतो आमचंच आरक्षण आतापर्यंत खाल्लं, आता ते आम्ही वापस घेतोय. हे दुःख नाही त्याला. त्यामुळे गोरगरीब ओबीसीने समजून घेणं गरजेचं आहे. तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. तुमची आणि आमची सगळ्याची संख्या मिळून तेवढं आरक्षण. आतापर्यंत तुम्हाला ते जास्त होतं, फक्त आता हे गैरसमज पसरतोय गोरगरीब ओबीसी मराठ्यात. गरीब ओबीसींनी समजून घ्या, तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. आमच्या नोंदी आहेत आणि त्या नोंदीसह आम्ही आरक्षणात आहेत 32%. ओबीसीतून आरक्षण मागताय, मग 10% एससीबीसीचं आरक्षण रद्द करायचं का असं ते विचारतायत. मग आता तू इतके दिवस खातो होता ते रद्द करतो का? तू बी खात होता, आता तुम्ही सदन झालात त्याच्यातून. प्रति 10 वर्षाला सर्वे करायचा आहे. केलाय का 1967 पासून आतापर्यंत 10 वर्षाला सर्वे? ज्या प्रगत जाती झाल्या त्या बाहेर काढल्या का? निघणं बाहेर. मग तू आता प्रगत झाला ना, किती वर्ष खातो? 40-50 वर्ष झालं आरक्षण खाणं सुरू आहे. जरा बाहेर निघायचं बघ ना, येऊ दे दुसऱ्याला मधी. म्हणजे तू सुपीक झाला तरी तुला त्याच गाडीत बसायचंय, तू पडीक पाळलेला असला तरी तुला तिथंच बसायचंय, आणि आता बागायतदार झाला तरी पण तुला तिथंच बसायचंय. तू आणखीन पोटच भरा ना, तुला बाकीच्याच कळा ना. तो मायक्रो ओबीसी सगळा भिकाला लावला ना, आरक्षण खाऊन खाऊन सगळ्याचं. तो एकट्यानेच ओढलं सगळं. भारतीय तो एकट्यानेच ओबीसी खाली खाल्ल्या. शिक्षण ओबीसीच्या नावाखाली तूच खाल्ले, महामंडळ सगळे तूच खाल्ले. हे गोरगरीब ओबीसीने समजून घ्या. कारण आमचं नोंदी आहेत, आम्ही तर येणार आहे. तुम्ही विरोध केला तरी आम्ही ओबीसी आरक्षणात येणार आहे, तुम्ही नाही विरोध केला तरी पण आम्ही येणार आहेत. त्यापेक्षा आरक्षणच तुम्ही गरीब ओबीसीने समजून घ्या. हे राजकारणा पायी, हे राजकारणाच्या यांना ते पद मिळवायचे म्हणून हे ओबीसी मराठ्यात वाद लावतात आणि ओबीसीला उलट समजून सांगतात की मराठी आपल्यात आल्यावरती आरक्षणाचं काय होईल. मराठी पूर्वीपासूनच आहेत, फक्त आता आम्ही शहाणे झालो, आम्हाला आरक्षणाची आवश्यकता आहे, आमचं आरक्षण आम्ही मागायला लागलो. एवढाच फरक आहे. त्याचं ऐकू नका. आणि त्याला मी मुजित नाही. ते फार भरायला येऊन झाला. आता लय रडकुंडीला आले, ते मेटा कुठे आलंय बारा. आता ते डोळे लाल त्याचे दिसू नये म्हणून काळा चष्मा घातला वाटत असतील. आयला अक्कल वाटा दिवशी कुठे गेलं तर काय नव्हे. तिच्या आईला कस काय झालं त्या टायमाला, कस काही सरले. थोडी त्याला अक्कल दिली असती तर बरं झालं असतं. इतकं फालतू विचाराचा माणूस असं आम्हाला कवाच वाटलं नाही. त्याला धिंगाणा म्हणतात का मुंबईत? पोरं गेले, एक महाराष्ट्राची संस्कृती दाखवली, एक मुंबईला जिवंत करण्याचं काम, विचारानं जिवंत करण्याचं काम गरिबाच्या पोरांनी केलं. ग्रामीण महाराष्ट्रातले पोरं गेले, खरं मालक हे आहेत मुंबईचे. बाकीचे पाहुणे आहेत तिथं आलेले, त्यांना दाखवलं. त्याला गोंधळ म्हणतो का? याला जर परंपरा, आपली संस्कृती कळत नाही धर्माची, ते आपले खेळ येत. उद्या त्याला एखाद्या बाकीच्या जातीचे लोक खेळ खेळते, त्यांना असंच म्हणणार का? ताई तसंच म्हणणार का? तर काही संस्कार आहेत का नाही? हे महाराष्ट्रात शोभतच नाही गड्या. हे तिकडे नेपाळच्या त्याच्यात लोक शोभत आहे, तिकडे नेऊन सोडून दिलं पाहिजे. जाणार नागालँड, फॅगालँड नाहीत का तिकडे बरेच आहेत ना, इंग्लंड आमकी तमकी, त्याच्यात सोडून द्यायला पाहिजे. ते जाणार इकडे ठेवायलाच नाही पाहिजे. तिकडच्याच एखाद्याच्यात हाकून द्यायला लागेल. ओबीसी महामंडळाला 5 कोटी निधी आणि त्यांच्या महामंडळाला 650 ते 700 कोटी निधी, हा कुठला नाही असा सवाल त्यांनी विचारला. तुला आतापर्यंत म्हणलं का मी महाज्योतीला इतके दिवस पैसे हजारो कोटी रुपये आले सारखे? आता आमची 2-3 वर्षाची तुम्हाला हजारो कोटी रुपये मिळाले तेव्हा म्हणलो का आम्ही? म्हणूनच तो उघडा पडला मराठ्या समोर, ओबीसी समोर सुद्धा तो उघडा पडला. आम्हाला सारथीला आमच्या पोराला आता शिक मिळायला लागली तर तू ते काढायला लागला.
मग ओबीसीचे गरीब लोक म्हणतात शहाणे काही का म्हणणार ते नेते 2-4, पण गरीबच्या ओबीसी म्हणतात आपल्याला बी हजारो कोटी रुपये दिला नाही तुम्ही माग. मराठे कुठे म्हणले महायुतीला कमवून दिले म्हणून? त्यांना दिलेलं का काढायची? याला ना बरोबरी करायची सवय लागली, याला रडून खायची सवय लागली. मर्दानगी याच्या अंगात लढायची नाहीये, आंदोलन करून मिळवायची याच्यात धमक नाही, पक्ष मोडून मिळवायचं, ओबीसीचा गैरफायदा घेऊन मिळवायची याला सवय लागलेली. त्यांनी मागतच केलं, येडावाकडा JR-94 काढायला लावला, तिकडची शिवसेना मोडली, इकडे राष्ट्रवादीत आला, राष्ट्रवादी मोडली, आता त्या दुसऱ्या राष्ट्रवादीत आला, आता ही राष्ट्रवादी मोडून आता पुन्हा भाजप मोडून काढी. सगळं फक्त पद मिळवायचं काम करतो ह्यो. याने कोणचंच काम सोयी नाही केलेलं नाही, त्याला ते दबावपोटी आयतं होतंय. इथं मराठ्यांनी मर्दानगी सारखं लढून मिळवलंय. तुझ्यासारख्या आयत्या पिठावर रेगाने विडीत आम्ही. आमचं आरक्षण खातो 16%, परत 2% वरचं खातो आणि आम्हाला ज्ञान शिकवतोय तू. आता ते त्याच्या मुळावर बसायला लागलं हे सगळं. मग आता सत्य पचत नाही तर रडायला लागलं. कणत आता दाटूमुठी असं व्हायला लागलं ओबीसीचं, तसं व्हायला लागलं ओबीसीचं. ओबीसीचं काही व्हायला नाही लागलं. आमच्या सहित ओबीसीची संख्या तेवढी आहे, मराठ्या सहित. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.